तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहे मुंबई. आता ट्रेन मध्ये उतरलेलो आहे, तर थोडा फ्रेश वगैरे होऊन मग पुढे ब्लॉग स्टार्ट करू. चला भेटूया. एक पाण्याची बॉटल आणि 2 वडापाव घेतलेले आहेत. तर आता इकडे पुढे झालेलं आहे, आपल्याला टॅक्सी मध्ये जायचं आहे आणि तिथून कोलाबा कोजवेला जाणार आहे. तिकडे काही भेटले कपडे वगैरे ते घेऊ, आवडतील ते. तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया. माणसं वगैरे भरपूर आहेत म्हणून जरा थोडी भीती वाटते. अंग कापतो बोलायला, एवढ्या लोकांत कधी आपण बोलतो नाही, ब्लॉग वगैरे बनवलं नाही, त्याच्यामुळे थोडा भीती तर वाटते. पण काय नाही, लोकांचा काय 2 मिनिटं बघतील नंतर विषय सोडून देतील, एवढाच, बाकी काय नाही. कारण तो ना आपल्याला ओळखतो ना आपण त्याला ओळखतो. हे चाललो कोण काकू, आपल्याला ते साईडला जायचं आहे. इकडे ईशा दादा मी पण नाही, तिकडेच जातो. मी पण वेळा झालं आणि ही पण वेळ झाले, काय समजत नाही. इकडे आलो तर इकडे रस्ता बंद आहे, सगळा खोदून ठेवलाय. आता परत त्याच रस्त्याला पुढे जावं लागेल, कारण पहिली इथं टॅक्सी लागायच्या. तर मला वाटलं इथं जातात, पण ते इकडे कंस्ट्रक्शन काय काम चालू आहे, ते उडवेल मला, ते काल फोन करून. आणि आमच्यात एक कॉमन गोष्ट आहे, म्हणजे ती म्हणजे भांगड कधी पण होते, कुठं पण होते, काय फायदा नाही. कुठं पण कुठल्या पण गोष्टीवर झाली जास्त विषय थोडं. टॅक्सी जवळ पोहोचलेलो आहे आणि आता बघू सीट आहेत का नाही. तिकडे सीट आहेत, ते बघ. चल इकडे भरले गाडी. एकाचं 30, दोघांचे 60. तर या टॅक्सी मध्ये बसतोय आता. काय हो केला पाठीमाग, त्याच्यामुळे जी ट्रेनला आलेली माणसं ती सगळी निघून गेली आणि आता आम्ही दोघं वाचलेलो आहे. तर बघू सीट आली तर होईल लवकर, नाही इथं पण टाइमपास होईल पाठपाठ. तोपर्यंत ही गर्दी बघा. काय तू काय जीन मध्ये आज थोडा आहे, काय जर विचार केला आहे ना, कपडे आणि अजून होती काय बॅग आहे. मग ही घाल आणली, काय करणार आहे. 2 बॅग मध्ये 2 बाजू 2. हा का नाद आहे का तुझा. आता टॅक्सी मध्ये उतरलेलो आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या कोलाबा कॉजवेच्या मार्केटमध्ये. आणि हा मार्केटचा लोकेशन आहे आपला गेट ऑफ इंडिया जवळ. तर इथं जास्त करून लेडीज लोकांचं म्हणजे सामान भेटतो, तर तिला घेऊन आलेलं आहे. तिची थोडी शॉपिंग करायची तिला, त्याच्यामुळं. झालं का. पुढे येऊन इथे गल्ली लागलेली आहे, या गल्लीमध्ये एंट्री केलेली मित्रांनो आम्ही. एकदम चांगलं वातावरण आहे इथं, मस्त वाटतंय. इथं सेंटचं दुकान आहे, बाकी बॅगी वगैरे इकडं जास्त करून इकडं लेडीजचं सामान जास्त असतो. इथं वॉच, चष्मा वगैरे सगळा हे बघा लेडीजच जास्त आहे. आपल्या मुलांचं थोडं कमीच असतं इथं, जेणेकरून सगळा लेडीज आहे. बुटे वगैरे इथं आहेत जेंट्स. या शॉपमधून मी या शॉपमध्ये जास्त करून जीन्स वगैरे घेतो. ही व्हाईट वाली जीन्स घेतलेली आहे. पाहू शकता लोकेशन इथून आतमध्ये यायचं आहे. हा माणूस ओळखेल, लक्षात ठेवा का. इकडे जर्सी वगैरे आहेत, जर्सीच्या पण शॉप आहे. तिथे पाहिजे तशा जर्सी आहेत. एका मित्राने विचारलं होतं का जर्सी वगैरे कुठून घेतो, तर भावा इथं कोलाबा कोजवेला आहे, पाहिजे तेवढ्या जर्सीच्या क्वालिटी भेटतील, पाहिजे तेवढे पॅटर्न भेटतील. तर या भावाकडून आपण 2 जर्सी घेतलेले आहेत. एक या टाईपची घेतलेली आहे रेडवाली, पण आपण जी आवडली ती घेतलेली आहे, आणि एक ब्ल्यू वाली घेतलेली आहे या टाईपची. तर नक्की इथं या, आणि चांगल्या प्राइस मध्ये आपल्याला दिलेले आहेत जर्सी. बघू शकतो भावना, पाहिजे तेवढ्या क्वालिटी, पाहिजे तेवढ्या आहेत पॅटर्न. इकडे जर्सीचे वगैरे शॉप भरपूर आहेत, पाहिजे तेवढ्या, एकच नाही 10-20 पाहिजे तेवढे शॉप आहेत. तर
आणि याच्या पुढं गोऱ्या गोऱ्या पोरी झालेल्या आहेत, तर बायको सांगते किती गोरे आहेत. तर ते काय घरी बसून गोरे होते, जर आपल्याकडे असते तर आपल्याकडे शेतात जाऊन त्या पण काळ्या झाल्या असत्या, ते काही विषय नाही. इकडे त्या कामं नसेल करेल काय, त्याच्यामुळे ते आहेत गोऱ्या. मित्रांनो थोडा जो फिरलोय तरी अर्धा दिवस गेलेला आहे आता. तर इकडे पुढे जाऊया. आज भरपूर गर्दी आहे, जेणेकरून इथं संडेला भरपूर गर्दी असते. बावल्यांचा इथे जत्रा लावलेला आहे, नुसती बावली आहेत बावली. आणि माझा बावला आहे, त्याला दिमाग नाही पण, हा का बिलकुल दिमाग नाही. प्रिंटेड टी शर्ट आहे इथं, नुसतं त्याच आहेत प्रिंटेड मागं पिगं पुढं. आणि ह्यो दुकानवाला आहे, मला तर नाही आवडली एक पण. तर चला पुढे जाऊ, पुढे पण भरपूर दुकान आहेत. इकडे जर आले ना तुम्ही तर इकडे बार्गेनिंग करायला यायला पाहिजे, कारण हे काय ओव्हर प्राइस सांगतात. आज 500ची गोष्ट 1000ला 1200ला 1500ला बोलतात. तर ते आपल्याला बार्गेनिंग करणं यायला पाहिजे. जरी वस्तू आवडली ना तरी आपल्याला ती जास्त बोलत असेल तर नका घेऊ, कारण आपल्याला जर 500 वस्तू जर 1000ला देत असेल तर काही फायदा नाही ना. तर जाऊन पुढे बघा, पुढे पण दुकानं भरपूर आहेत, तिकडे घ्या एकाच गोष्टी एक, कारण इथं डबल दुकान आहे, सेम दुकान आहे. या दुकानात नाही तर त्या दुकानात पण भेटू शकते. एवढं काही टेन्शन घ्यायची विषय नाही भावा. लोक बघतात, माझा अंग कापतो, बाकी काही नाही भावा. कपला बाजार कपला. इथं अंगठ्याचा बाजार मांडलेला आहे, पाहिजे तसं डिझाईन मध्ये, नाव वाघामध्ये पाहिजे तसा, हिरं चांदी मोती मध्ये स्कॅनर बिनर लावलेले आहेत. तर पाहिजे तशी भेटून जाईल मित्र. तुम्हाला पाहिजे असेल ते बोला, घेऊन येतो. कमेंट मध्ये सांगा नक्की. बायांचा पण आहे इथं मेहंदी वगैरे. मला वाटतं मेहंदी आपल्याकडेच आहे असं वाटायचा, पण इकडे पण मेहंदीचा कारभार आहे. थांब ना निमू. पेनची पण इथं क्वालिटी आहे पाहिजे तशी, पण आपण कधी यूज नाही करत. पाहिजे ती क्वालिटी भावा, पाहिजे तो पॅटर्न. हा दुकानवाला आहे, त्याला काय टेन्शन नाही. आला गिरायक तर ठीक. काय इकडं पण आहेत पाहिजे तशा. बायको नुसती बघते, पण तिला एक गोष्ट नाही आवडत. एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये पण एक गोष्ट नाही आवडत. नक्की पाहिजे तरी कसं याला हेच कळत नाही. एक ने एक दुकान बघितले आहे आता परत तिने. हा काढलेला आहे. हा योग चूज केलेला आहे हा वाला. कमी करतो का नाही हा टेन्शन आलेला आहे मला. बायको अशी बघते का तसं काही एवढे पण घेऊनच जाईल. पण एकदम पद्धतशीर मध्ये 500ला 2 ड्रेस दिलेले आहेत. या बावली मठी आहेत का काय आहेत, माझ्यापेक्षा उशी आहेत. बनवायला किती टाइम लागला असेल यांना. वस्तू पण तशी आहे भाव. बावल्याचं दुकान आहे वाटतं इथं. नरम आहे का कडक आहेत? कडक आहेत भावा, कडक आहेत. म्हणजे जशी ठेवलेत तशीच राहतील ते, ना हलणार ना डुलणार. रात्री नेला तर एखादा जीव जायचा. फिरून झाले ना मित्रांनो. आता फ्लोरा फाउंटेन कडे चाललेलो आहे. तिथे थोडाफार असतो जीन्स वगैरे बाकी मग आवडल्या तर घेऊ, नाही तर मग तिथून पण निघू आणि एफएसला जाऊ. एफएसला थोडा फिरू, काय आवडतं तिथलं पण थोडाफार घेऊ आणि मग डायरेक्ट सरळ आपला घरी निघून जाऊ. कारण इथून जर ही 5ची ट्रेन पकडली तरी 8 वाजताच घरी पोहोचायला. टेन्शन येतो आता. कसं तिथं पुढं भेटूया फ्लोरा फाउंटेन. तर आता मित्रांनो पोहोचूया फ्लोरा फाउंटेन जवळ. इथून आपला रस्ता क्रॉस करून तिकडे पुढे जायचं आहे. तिथे एक मार्केट आहे, असं जीन्स वगैरे 3-4 वगैरे आपल्याला भेटतात तिथं. तर चला तिथं जाऊया. तर मित्रांनो आता इथं पोहोचलेलं आहे आणि आहे फ्लोरा फाउंटेन. आणि आपल्याला इथं पुढं मार्केट आहे, तिथे जायचं आहे. हा बघा मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये जायचं आपल्याला. काय आवडलं तर घेऊ, नाही इथून पण निघू सरळ घरी. पोचलेलं आहे मित्रांनो. इकडे शर्ट वगैरे आहेत, हे सगळे व्हाईट आहेत. तिकडे कलरफुल आणि इकडं पण आहेत काही.
इकडे इथं पण शर्ट वगैरे लावलेले आहेत. तर आपण या साईडला जाऊ कारण आपल्याला 3-4 बघायचे आहेत. इकडे शर्ट वगैरे आहेत. इकडे टी शर्ट बघून घ्या. आवडलं तर या आणि याला तो परत राहील का नाही राहील ती गॅरंटी नाही देऊ शकत मी कारण दुकान माझं नाही मित्रांनो, ते दुकान त्यांचं आहे. त्याच्यामुळं पुढचं शॉप इथं भरपूर 3-4 असतात. 4 पाहिजे असतील तर इथं या. पुढं जारा आहे आणि जाराच्या जस्ट समोर इथं 3-4चा एक शॉप आहे. तर पाहिजे त्या साईजमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये भेटून जातील. आपल्या घरी टाईमपास घालण्यासाठी आहेत, नेऊ शकता. पाहिजे ती साईज बघू आता जी आवडेल ती घेतो मी मित्रांनो. तर इथं पण थोडीशी शॉपिंग केली आम्ही, बघितला थोडाफार जो आवडला तो घेतला, नाही तो विषय सोडून दिला. तर आता इकडे चाललो आम्ही या रस्त्याने. थोडा पुढे जाऊन आपल्याला APSला जायचं आहे. तर APSसाठी हा रस्ता पकडायचा आपल्याला. तर चला आता APSलाच भेटू पुढं कारण सिग्नल पडले तर आपल्याला पटापट जावं लागेल, नाही तर काम 25 हो जाएगा बाय. APSला फिरून दमलेलो आहे मित्रांनो आणि आता थोडा काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणून चाललेलो आहे. थोडा काहीतरी खाऊन घेतो आणि इकडे फुटबॉल घेतो, तिकडे मॅच चालू आहे. तर तुला काहीतरी खाऊन घेऊ त्याच्याकडे बघत नाही कारण आमची 5ची ट्रेन आहे. ती 5ची ट्रेन नाही भेटली तर मग काय मोठा लफडा होईल बाबा. ती पकडावी लागेल. तर तीच पकडली तर आम्ही 8 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. तर ती नाही भेटली ना तर मला लफडा होईल बाबा. तर चला नंतरच भेटूया डायरेक्ट. त्या खाऊन घेऊ थोडा लय दमलोय. इकडे आल्यावर जाम पाय दुखतात बाबा. राईस घेतलेले आहेत बस एवढाच खाऊ शकतो. थोडंफार काहीतरी खाऊन घेतलेलं आहे आता. आणि आता इथं अजून थोडा फिरू APSला आणि मग काय निघून जाऊ घरी. आपण तर काय करणार आहे. तर ब्लॉग बघता इथपर्यंत पोहोचले असेल तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर घरी जाताना आम्हाला खोपोली ट्रेन भेटलेली आहे 5:33ची आणि गर्दी पाहू शकता मित्रांनो तुम्ही. बेकार गर्दी बेकार.